नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। कहते हैं कि तोड़ना है हर पिंजरा, तोड़ना है हर पिंजरा, मेरी उड़ान अभी बाकी है, मंजिलें ज़मीं भर नहीं, आसमान अभी बाकी है। लहरों का थमना नहीं समंदर की बेबसी, लहरों का थमना नहीं समंदर की बेबसी, बाहर खामोशी सही, भीतर कई तूफान अभी बाकी है। नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। एबी ग्रुप म्हणजेच अजय भोईर ग्रुप आणि राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथी क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा आणि शिक्षक सन्मान सोहळा 2025 ह्या अतिशय सुंदर आणि दिमागदार अशा सोहळ्यामध्ये मी आपली संवादिका रुपाली पाटील आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराच्या प्रार्थने म्हणजे दीप प्रज्वलनाने होत असते। ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ह्या भारतीय संस्कृतीचा आदर करीत आपण ह्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करणार आहोत। मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर ह्यांना विनंती करते की आपण कृपया आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आणि ह्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं। आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे श्री अभिजित धाराशिवकर, DYSP पालघर, त्याचप्रमाणे माननीय सौ विजया गोस्वामी मॅडम, केळवा पोलीस स्टेशनच्या API, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण खाली दीप प्रज्वलन करावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावा। अतिशय दिग्गज असे मान्यवर आपल्या ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत। मी मान्यवरांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं। या देशाची आण शिवाजी, सह्याद्रीची शान शिवाजी, मराठमोळ्या मातीमध्ये दाण्या भरले रान शिवाजी, इतिहासाच्या पानामध्ये एक सुवर्णी पान शिवाजी, समानता अन न्यायासाठी धडपडणारा प्राण शिवाजी। आजच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सन्माननीय महोदयांच्या हस्ते होत आहे। आइए चले पृथ्वी से आकाश की ओर, अंधकार से प्रकाश की ओर, अज्ञान से ज्ञान की ओर, आत्मा से परमात्मा की ओर। प्रत्येकाच्या मनामधील अंधकार दूर व्हावा आणि हे सर्व जग प्रकाशाने उजळून जावो या शुभ प्रार्थनेसह ह्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी ह्या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी होऊया। अतिशय दिमागदार असा हा सोहळा एक मानाचा आणि बहुचर्चित असा एबी ग्रुप आणि राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा शिक्षक सन्मान सोहळा आणि चौथी क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या सुंदर आणि मंगलमय कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होत आहे। ही दीप आहे ज्ञानाचे, हे दीप आहे प्रकाशाचे। माननीय श्री अभिजित धाराशिवकर, DYSP पालघर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जात आहे। जोरदार टाळ्यांनी सर्वांनी ह्या उद्घाटनामध्ये सहभागी होऊया। ह्यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि कृपया स्थानापन्न व्हावं।
माननीय श्री अभिजित धाराशिवकर, त्याचप्रमाणे माननीय सौ विजया गोस्वामी मॅडम, त्याचप्रमाणे श्री हर्षलजी घरत समाजसेवक, श्री अनुपजी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर, माननीय श्री संदीपजी किणी मनसे तालुका प्रमुख तथा सरपंच केळवे ग्रामपंचायत, आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले माननीय श्री मनोजजी पुरंदरे समाजसेवक, माननीय श्री दत्तात्रेयजी भोईर समाजसेवक, माननीय सौ माधवीजी मोहन हाडळ सरपंच वाकसई ग्रामपंचायत, माननीय श्री अतुलजी प्रकाश हाडळ उपसरपंच वाकसई ग्रामपंचायत, माननीय श्री महेंद्रजी किणी, माननीय श्री स्वप्निलजी भोईर उपसरपंच मायखोप ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे माननीय श्री रामविलासजी सिंग बांधकाम व्यावसायिक, माननीय श्री प्रतीक चिपाट ग्रामपंचायत सदस्य मायखोप, माननीय श्री कुमारजी महाले समाजसेवक, माननीय श्री हर्षदजी पाटील समाजसेवक, माननीय श्री जितेंद्रजी चौधरी प्रोप्रायटर हॉटेल मंगलम, माननीय श्री सत्यवान पाटील समाजसेवक, माननीय श्री चंद्रकांतजी किणी समाजसेवक, माननीय श्री दत्तात्रेयजी घरत समाजसेवक, त्याचप्रमाणे माननीय श्री मंडली, ऐसा कहते हैं कि जैसे जमीन पर चमकते हैं जुगनू, आसमान में चमकते हैं तारे, जैसे जमीन पर चमकते हैं जुगनू, आसमान में चमकते हैं तारे, कुछ ऐसी ही छटा बिखेर रहे हैं अतिथीगण हमारे. आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने समाजासाठी करत असलेल्या आपल्या कार्याने जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सन्माननीय व्यक्तिमत्व आजच्या ह्या आपल्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत. आपण अतिथी देवो भव ह्या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार त्यांचं आपण स्वागत करीत आहोत. आपण स्वागत करीत आहोत माननीय श्री अभितजी धाराशिवकर DYSP पालघर यांचं, आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा माननीय श्री अजयजी भोईर ह्यांना मी विनंती करते की आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अजयजी भोईर हे अतिशय मनमिळावू दानशूर असं व्यक्तिमत्व, कोणत्याही कार्यामध्ये तत्पर. ते एक बिल्डर समाजसेवक असून गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत आणि AB ग्रुप तयार करण्याचं शिवधनुष्य पेलणारे एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व. त्यांना मी विनंती करते की आपण माननीय श्री अभिजित धाराशिवकर यांचं स्वागत करावं आणि जोरदार टाळ्यांनी ह्या आपण स्वागतामध्ये सहभागी होऊया. महोदय, आपलं खूप खूप स्वागत. ह्यानंतर आपण स्वागत करूया केळवे पोलीस स्टेशनच्या API माननीय सौ विजया गोस्वामी मॅडम. मी माननीय श्री अजय भोईर यांना विनंती करते की आपण मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मॅडम, आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत एक अप्रतिम असे समाजसेवक माननीय श्री हर्षलजी घरत यांचं. श्री प्राण भोईर एक अष्टपैलू खेळाडू ह्यांना मी विनंती करते की आपण महोदयांचं पुष्प देऊन स्वागत करावं. ह्यापुढे आपण स्वागत करतोय माननीय श्री अनुपजी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर यांचं, आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी श्री हरीश्वर किणी ह्यांना मी विनंती करते. राजा ग्रुप मध्ये एक समाविष्ट असलेलं व्यक्तिमत्व आणि 5 महत्वाची आणि सन्मानाची असे पद असलेले राजा ग्रुप, त्यामधील एक व्यक्तिमत्व, दिग्गज असं व्यक्तिमत्व माननीय श्री अनुपजी पाटील. आपलं ह्या सोहळ्यामध्ये खूप खूप स्वागत. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत श्री संदीपजी किणी मनसे तालुका प्रमुख तथा सरपंच केळवे ग्रामपंचायत यांचं.
श्री सचिन भोईर ह्यांना मी विनंती करते की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. ह्यानंतर आपण सस्नेह असं स्वागत करीत आहोत माननीय श्री मनोजजी पुरंदरे समाजसेवक ह्यांचं स्वागत करीत आहोत आणि श्री हरेश्वर किणी ह्यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. पुढे आपण स्वागत करीत आहोत श्री दत्तात्रेयजी भोईर आणि मी श्री हर्षल घरत यांना विनंती करते की आपण श्री जयप्रकाश म्हात्रे यांना विनंती आहे की कृपया आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ही फुलं आपल्या आयुष्यामध्ये आनंद देवोत, सुख देवोत, ही या सदिच्छेसह आपलं स्वागत होत आहे. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत वाकसई ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सरपंच माननीय सौ माधवी मोहन हाडळ मॅडम यांचं श्री सचिन भोईर यांना विनंती की कृपया आपण मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ह्यानंतर श्री खंडेराव भोईर यांना पुढील स्वागत करण्याची मी विनंती करते. आपण स्वागत करीत आहोत माननीय श्री मनोजजी पुरंदरे ह्यांचं समाजसेवक माननीय श्री मनोजजी पुरंदरे. आपण पुढे स्वागत करीत आहोत वाकसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्री अतुलजी प्रकाश हाडळ यांचं. श्री हरेश्वर किणी यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ह्यानंतर मायखोप ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री स्वप्नील भोईर यांचं आपण स्वागत करीत आहोत. श्री उपेश घरत यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करूया. मंडळी, स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं ह्यासारखं सुंदर काहीच नसतं. बांधकाम व्यावसायिक दुसऱ्यांसाठी घर बांधता बांधता आपल्या दानशूर व्यक्तिमत्वाने इतरांच्या मनामध्ये देखील घर बांधणारे माननीय श्री रामविलास सिंगजी यांचं आपण इथे स्वागत करीत आहोत. श्री स्वप्नील पाटील यांना विनंती आहे की कृपया आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये दिल्या जाणारे सर्व सन्मान चिन्ह माननीय श्री रामविलासजी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. आपल्या ह्या दानशूर व्यक्तिमत्वाबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत श्री प्रतीक चिपाट ग्रामपंचायत सदस्य मायखोप यांचं. श्री प्राण भोईर यांना विनंती आहे. आपण मान्यवरांचं सपुष्प स्वागत करावं. आणि टाळ्या थोड्याशा कमी वाटते, जरा दोन हात छान आहेत, वाजले तर छान वाटेल. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत समाजसेवक श्री कुमारजी महाले यांचं. श्री उपेश घरत यांना विनंती की आपण मान्यवरांचं सपुष्प स्वागत करावं. सुंदरशा टाळ्या होऊन जाऊ द्या. ह्यानंतर स्वागत करीत आहोत श्री हर्षदजी पाटील समाजसेवक यांचं. श्री सचिन भोईर यांना विनंती की आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन सस्नेह स्वागत करावं. महोदय, आपलं खूप खूप स्वागत. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत एक दानशूर व्यक्तिमत्व, हॉटेल मंगलमचे प्रोप्रायटर माननीय श्री जितेंद्रजी चौधरी यांचं. श्री जयप्रकाश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं.
महोदय आपलं खूप खूप स्वागत. ह्यानंतर आपण स्वागत करतोय समाजसेवक श्री सत्यवानजी पाटील ह्यांचं आणि श्री प्राण भोईर ह्यांना विनंती आहे की आपण महोदयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ह्यानंतर आपण स्वागत करतोय समाजसेवक श्री चंद्रकांतजी किणी यांचं. श्री स्वप्नील पाटील ह्यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सपुष्प त्यांचं स्वागत करावं. आणि हा देखळा आणि रुबाबदार असा सोहळा आहे. जोरदार टाळ्यांनी ह्याची आपण शान वाढवूया. ह्यानंतर आपण स्वागत करतोय समाजसेवक श्री दत्तात्रेयजी घरत यांचं. श्री उपेश घरत ह्यांना विनंती की आपण मान्यवरांचं सपुष्प स्वागत करावं. ह्यानंतर आपण स्वागत करीत आहोत माननीय श्री सलील करंजीकर यांचं. श्री राजकिरण वर्मा यांना विनंती आहे की आपण मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. महोदय आपलं ह्या सोहळ्यामध्ये खूप खूप स्वागत. आपण पुढील स्वागत करतोय माननीय श्री उदयजी पुरंदरे यांचं. श्री प्रतीक भोईर यांना विनंती आहे की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. ह्यानंतर स्वागत करतोय आपण जगन्नाथ भोईर यांचं. श्री सचिन भोईर यांना विनंती आहे की माननीय श्री जगन्नाथ भोईर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ह्यानंतर आपण सस्नेह असं स्वागत करतोय श्री रमेशजी भोईर यांचं. मंगेश भोईर ह्यांना मी विनंती करते की आपण मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सस्नेह असं स्वागत करावं. माननीय श्री सत्यवानजी भोईर यांचं देखील आपण स्वागत करतोय. श्री उपेश घरत आपणास विनंती आहे की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आपण स्वागत करतोय श्री कृष्णकांतजी महाले यांचं. श्री कुमाल महाले यांना विनंती आहे की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. ह्यानंतर आपण पुढील स्वागत करीत आहोत माननीय सौ नमिताजी घरत यांचं. ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ नमिताजी घरत यांचं आपण स्वागत करतोय. श्रीमती दमयंती घरत यांना विनंती करते की आपण मॅडमचं स्वागत करावं. सुंदर असा हा स्वागताचा सोहळा जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत होत आहे. मॅडम आपलं खूप खूप स्वागत. या स्वागताच्या सोहळ्याबरोबरच इतर उपस्थित सर्व मान्यवरांचं सस्नेह शब्दसुमनाने स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंडळी, शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा.
पावित्र्याचा आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला, गोरगरिबांचे विद्यार्थ्यांचे आयुष्य फुलवणाऱ्या, त्यांचे आयुष्य नंदनवन करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा सन्मान सोहळा एबी ग्रुप आणि राजा ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. अशा ह्या सर्व उपस्थित आणि मान्यवर शिक्षकांचा आपण ह्या सोहळ्यामध्ये सन्मान करीत आहोत. आपण सन्मान करीत आहोत श्री जगदीश किणी सर, मुख्याध्यापक त्रिमूर्ती विद्यालय माकणे. मी आपणास विनंती करते की कृपया आपण पुढे यावं आणि ह्या सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय श्री अभिजितजी धाराशिवकर सर, ह्यांना मी विनंती करते साहेबांना की आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे माननीय श्री अनुपजी पाटील, माननीय श्री संदीपजी किणी यांना देखील विनंती आहे की आपण ह्या सन्मान सोहळ्यासाठी पुढे यावं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जो लघु नाही तो गुरु, किंबहुना जो लघुलाही गुरु करतो तो गुरु. ह्या गुरूंप्रती कृतज्ञता, आदरभाव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपण व्यक्त करीत आहोत. ह्यानंतर पुढील सन्मान देण्यासाठी श्री रामविलासजी सिंग, त्याचप्रमाणे श्री उदयजी पुरंदरे, त्याचप्रमाणे माननीय श्री मनोजजी पुरंदरे यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण प्रदान करावा. आणि ह्या सन्मानाचे मानकरी आहेत माननीय श्री हेमकांत सुरेश किणी सर, मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल रोठे. जोरदार टाळ्यांनी आपण सन्मानामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सौ भूमिका अजय कावरखे, उपमुख्याध्यापिका स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूल रोठे, ह्यांना देखील मी पुढे येण्याची विनंती करते आणि ह्या सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती करते. मान्यवरांनी पुढील सन्मान आपल्या हस्ते प्रदान करावा. स्वामी विवेकानंद नर्सरी आणि प्रायमरी स्कूलचे शिक्षक माननीय सौ नाजुका सागर पाटील ह्यांना मी पुढे येऊन सन्मान स्वीकारण्याची विनंती करते. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका सौ ममता महेंद्र भोईर, सौ श्रद्धा चंद्रकांत पालाडे, सौ पूजा अक्षय पाचलकर आणि सौ प्राजक्ता प्रदीप भोईर ह्या सर्व शिक्षकांना मी पुढे येण्याची विनंती करते. श्री सलील करंजीकर, त्याचप्रमाणे माननीय श्री जितेंद्र चौधरी ह्यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण आपल्या शिक्षकांना प्रदान करावा. स्वामी विवेकानंद नर्सरी व प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री हेमकांत किणी सर, आपण देखील पुढे येऊन जरा थांबायचं आहे. आपण सर्वांना एकत्र हा प्रायमरी स्कूलचा एकत्र आपण हा फोटो आपण काढणार आहोत आणि हे सुंदर सोनेरी क्षण आपण कॅमेरामध्ये कैद करणार आहोत. आपली कार्याप्रती तत्परता, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा, ध्येयासक्ती ह्यामुळेच ह्या सन्मानाचा आपण आज मानकरी ठरलेले आहेत. सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांना मी बसण्याची विनंती करते. ह्यानंतर पुढील सत्काराची मानकरी आहेत सौ पूर्वी उमाकांत पाटील, शिक्षिका माहीम विविध कार्यकारी संस्था.
माननीय सौ माधवीजी हाडळ मॅडम ह्यांना विनंती करते, त्याचप्रमाणे माननीय श्री अतुलजी हाडळ ह्यांना देखील विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण आपल्या सन्मानार्थींना प्रदान करावा। आणि छानसं जरा म्युझिक दमदार होऊन जाऊ द्या आणि टाळ्यांचा कडकडाट ह्या म्युझिक पेक्षा सुद्धा जर जोरदार आला तर खूप छान वाटेल। सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। ह्यानंतर आपण सन्मान करीत आहोत श्रीमती पूजा विनेश भोईर, शिक्षिका, फर्स्ट फ्युचर अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल। माननीय श्री सत्यवानजी पाटील त्याचप्रमाणे माननीय श्री चंद्रकांतजी किणी ह्यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपल्या ह्या गुरुजनांना आपण प्रदान करावा। श्री दत्तात्रेय घरत ह्यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या गुरुजनांना प्रदान करावा। सोनोपंत दांडेकरच्या सीनियर कॉलेजच्या प्रोफेसर माननीय श्रीमती मिनल सिद्धेश महाले यांचा सन्मान येथे होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण ह्या सन्मानामध्ये सहभागी होऊया। सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। ह्यानंतर आपण सन्मान करीत आहोत जिल्हा परिषद शाळा केळवा रोडच्या मुख्याध्यापिका माननीय सौ साधना शिरीष ठाकूर यांचा। त्याचप्रमाणे सौ मनीषा सलील करंजीकर, त्याचप्रमाणे केळवा रोडच्या शिक्षिका सौ भावना संदेश राऊत ह्यांना सुद्धा पुढे येऊन हा सन्मान स्वीकारण्याची विनंती करते। माननीय श्री अजयजी भोईर त्याचप्रमाणे माननीय श्री अनुपजी पाटील ह्यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या ह्या भगिनींना प्रदान करावा। खूप आनंदाचं आणि हा सोन्याचा क्षण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या आपल्या ह्या भगिनी आपल्या कार्याने आज शिखरावर पोहोचलेल्या आहेत। अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। ह्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत सौ सुजाता नितीन राऊत, जिल्हा परिषद शाळा मायखोप यांचा। माननीय श्री सत्यवानजी भोईर आणि श्री कृष्णकांतजी महाले यांना विनंती करते की आपण मॅडमचा सन्मान करावा। अतिशय होनहार कार्यतत्पर अशा ह्या शिक्षिका त्यांचा सन्मान ह्या सोहळ्यामध्ये होत आहे। अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण। सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। ह्यानंतर आपण सन्मान करीत आहोत श्री सतीश काशीनाथ घरत, शिक्षक विद्यावैभव विद्यालय रावळे। मी आपणास पुढे येण्याची विनंती करते। आणि श्री भावेश कमळाकर पाटील ह्या गुरूंना सुद्धा मी पुढे येण्याची विनंती करते आणि हा सन्मान स्वीकारण्याची विनंती करते। श्री खंडेराव भोईर यांना विनंती करते। त्याचप्रमाणे श्री हरेश्वर किणी यांना विनंती करते की आपल्या गुरुजनांचा आपण सस्नेह असा सन्मान करावा। पाठीमागे थोड्याशा टाळ्या कमी पडतायत, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ह्या गुरुजनांसाठी। ह्यानंतर आपण सन्मान करतोय जिल्हा परिषद मराठी शाळा रावळेच्या शिक्षिका सौ प्राजक्ता शैलेश किणी यांचा। जोरदार टाळ्यांनी आपण त्या सन्मानामध्ये सहभागी होऊया आणि त्यांचा येथे सन्मान करूया। मी विनंती करते श्री सचिनजी भोईर त्याचप्रमाणे श्री
जयेशजी भोईर यांना की आपण मॅडमचा सन्मान करावा. सत्कार मूर्तींचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ह्यानंतर आपण सन्मान करतोय सौ सुनीता हेमंत पाटील, अण्णासाहेब वर्तक कॉलेज वसईच्या प्राध्यापिका, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी माननीय श्री राजेशजी पाटील, माननीय श्री प्राण भोईर यांना विनंती करते की आपण मॅडमचा सन्मान करावा. पूर्णत्वाने झोकून दिल्याशिवाय कर्तृत्व मिळत नाही हे सिद्ध करणाऱ्या आपल्या ह्या गुरुजनांचा येथे सन्मान होत आहे. ह्यानंतर पुढील सन्मानाच्या मानकरी माननीय सौ दीपिका दीपक पाटील, जिल्हा परिषद शाळा दर्भेपाडा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचं सन्मान करण्यासाठी माननीय सौ माधवी हाडळ मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या ह्या गुरुजनांचा सन्मान करावा. सुंदर अशा टाळ्यांनी ह्या सन्मानामध्ये आपण सर्वजण सहभागी होत आहेत, आपल्या गुरुजनांचं कौतुक करत आहेत. मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ह्यानंतर आपण सन्मान करतोय श्री बाबूराव भोईर अभिनव विद्यालय विराथन यांचं. श्री उपेश घरत यांना विनंती आहे आपण सरांचा सन्मान करावा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान होत आहे. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ह्यानंतर सन्मानाचे मानकरी आहेत सौ कामिनी मनोज पाटील, शांती गोविंद हायस्कूल नायगाव ह्यांना मी पुढे येण्याची विनंती करते आणि हा सन्मान स्वीकारण्याची विनंती करते. श्री हरेश्वर किणी ह्यांना विनंती करते की आपण मॅडमचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. ह्यानंतर आपण सन्मान करतोय सौ भारती मुकेश भोईर, कंचन हायस्कूल नालासोपारा यांचं. श्री अजयजी भोईर यांना विनंती करते. टाळ्या कमी पड ओ भैया लखनऊ त्यांचं कौतुक करावं. ह्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री महेंद्र रामचंद्र पाटील, पोईसर मराठी BMC स्कूल यांचा सन्मान करण्यासाठी श्री जितेंद्र चौधरी यांना मी विनंती करते. आणि शेवटचा आपला हा सन्मान श्री हेमंत पाटील, प्राध्यापक, निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय सफाळे. श्री खंडेराव भोईर यांना मी विनंती करते की आपण मान्यवरांचा सन्मान करावा. आणि शेवटच्या सन्मानाचे मानकरी श्री कल्पेश घरत, मराठी विद्यालय
मराठी विद्यालय मुलुंड मी श्री सचिन भोईर ह्यांना विनंती करते. ह्याचबरोबर हा सन्मानाचा सोहळा येथे संपन्न होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या ह्या गुरुजनांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. लेझिमसाठी ज्या मुली आहेत आपण कृपया खाली जायचे. आपण मान्यवरांना सर्वांनी इथेच थांबायचंय. माननीय श्री धाराशिवकर साहेब यांना मी विनंती करते की ह्या सुंदर अशा सोहळ्याचं आपण मनोगत व्यक्त करावं. आपण उपस्थितांशी संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. आजच्या AB ग्रुपच्या क्रिकेट टुर्नामेंटबद्दल हा जो काही सर्व समारोह तसेच शिक्षक वृंदाच्या सत्कारांच्या संदर्भात हा जो काही समारोह नाही तर थांबतो मूर्ती आहे. या सगळ्या समारोहासाठी जमलेले आपले सर्व शिक्षक वृंद, सर्व ग्रामस्थ, अनुपजी सरपंच, सर्व गावचे सरपंच, AP गोस्वामी मॅडम आणि सर्व सन्मान्य सदस्य. आता हे आपण हे सगळं ग्राउंड बघितलं, सगळ्या गोष्टी बघितल्या. मला वाटलं होतं की काय क्रिकेटच्या सामन्यामध्ये थोडंसं माझ्या बुद्धीला पटणारा ग्रामस्थ स्तरावरचा मी कुठं हा अपेक्षित केलं नव्हतं की स्कोर बोर्ड आहे तिथं सगळं रिप्ले दाखवला जातोय. नाहीतर आपण ग्रामीण भागात बघतो की जो जास्त प्रेशर टाकतो तोच खरा असं आपण त्या ठिकाणी ठरलेलं असतं. इथं तसा प्रकार नाही. इथं आपल्याला सगळं दिसणार आहे की कोण खरं आहे कोण खोटा आहे त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी दिसणार आहे. तर अतिशय खूप चांगल्या वातावरणामध्ये खूप चांगल्या ठिकाणी हे सदरचे सामने भरवले गेले आहेत. ट्रॉफीसुद्धा खूप अतिशय उत्तम आहेत. समारंभसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे. मग आपण सर्वांना मी अगोदर शुभेच्छा देतो आणि आमचं पोलीस दलातर्फे एक दोन गोष्टी सांगतो. आपण सर्व परिचित आहात की सायबर सुरक्षित पालघर एक संकल्पना मान्य श्री बाळासाहेब पाटील सर, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून आपण राबवत आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की आपल्यासारखे सर्वसामान्य लोक सायबरच्या धोक्याला बळी पडू नयेत. आपण सर्व एकमेकाला फोन लावतोय तर आपण पाहतोय की पहिली टोन तीच वाजते की सायबर फ्रॉडपासून सावध राहा. अशा बऱ्याच गोष्टी करून देखील काय होतं की आपण त्या पैशाच्या आमिषाला थोडंसं बळी पडतो. आता पैशाच्या आमिषाला आता बळी पडायची सध्या तर गरज दिसत नाही. खाली खूप बरे पैसे दिसत आहेत. त्यामुळे त्याची काय आता ह्या स्टेजला तर गरज पडणार नाही असं मला वाटते. पण एक सर्व सगळ्यांना सांगायचं म्हणजे हेच आहे की सायबरच्या ह्याच्यापासून दूर राहा. असे बरेच आपल्याला फोन कॉल येतील. आपल्या घरातलं कोणतरी आजारी आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्हाला OTP शेअर केला जाईल, पैसे मागितले जातील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शेअर मार्केटचे फ्रॉड आहेत, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा सांगितले जातील. आता सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांना फसवणं खूप सोपं आहे. मी आपला आदर राखूनच बोलतोय. सोपं यासाठी आहे की आपला कॉन्टॅक्ट खूप कमी असतो, ज्येष्ठ नागरिकांचा संपर्क कमी असतो. ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचपैकी आमिष दाखवलं जाते की तुम्ही 10 लाख गुंतवा, तुमचे 20 लाख तुमचे 2 महिन्यात भेटतील. अशा पद्धतीने हे बरेच फ्रॉड असतात. तर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे अशा कुठल्याही सायबर फ्रॉडला आपण बळी पडू नये. तर परत एकदा मी आपल्या AB ग्रुपचं ह्या सुंदर अशा आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. सायबर सुरक्षिततेविषयी खूप छान असं आपण मार्गदर्शन केलं. एक हृदयस्पर्शी असा संवाद आपण साधलात. आणि साहेब ह्या काही 2 ओळी खास आपल्यासाठी. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन आपकी तरह कोई अनमोल नहीं होता. आपकी तरह कोई अनमोल नहीं होता. आपल्या सुंदर अशा मनोगतासाठी खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. ह्यानंतर आपल्या गुरुजनांचा आपण जो सन्मान केला त्याबद्दल श्री जगदीश किणी सर्व शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. श्री जगदीश किणी. आजच्या ह्या भव्य दिव्य अशा स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित परिसरातील सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले DYSP धाराशिवकर सर, त्यानंतर गोस्वामी मॅडम, आमचे मित्र अनुपजी पाटील,
सरपंच संदीपजी केणे आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या कल्पकतेतून हा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ते बी ग्रुपचे सर्व म्हणजे आमचे मित्र अजयजी आणि आपण सर्व खरोखरच आज एक अत्यानंद होतो की आम्ही समाजाच्या प्रति समाजात जेव्हा ही पिढी घडवण्याचं उत्तमोत्तम कार्य करतो तेव्हा आज कुठेतरी जाणीव होते की समाजातून आमच्या पाठीवर अशी आमची शाबासकीची आणि आम्ही जे उत्तम कार्य करतो त्याची दाद घेणारं कोणीतरी आहे आणि ए बी ग्रुपच्या माध्यमातून आम्हा सर्व शिक्षकांचा आपण जो या ठिकाणी यथोचित आम्हाला बोलवलं सन्मान केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि महत्त्वाची गोष्ट एवढीच सांगतो की आपण जे ह्या तरुणांसाठी असं म्हटलं जातं की तरुण हे बॅकबोन देशाचे आहेत. हे जे खेळाडू आहेत सगळे ते एक उद्याचे कोणीतरी याच्यातला सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, पण त्याचबरोबर ह्या जसं खेळाडूंना घडवणारा त्यांचा गुरु आहे तसे हे समोर जे आता हे बालकं उभे आहेत आता लेझिमच्या साहाय्याने पाहुण्यांना ते मैदानापर्यंत घेऊन जाणार आहेत, पण त्यांना घडवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा यथोचित तुम्ही जो सन्मान केला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अजूनही शाळेत जातो असं म्हणणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक आणि त्या अर्थाने म्हणावं लागेल की शिक्षक खऱ्या अर्थाने चिरतरुण आहेत आणि ह्या शिक्षकांप्रती सन्मान जो सोहळा हा आयोजित केलेला आहे त्यासाठी ए बी ग्रुप आणि राजा ग्रुप यांचं खूप खूप कौतुक. कारण एवढा मोठा आणि देखणा कार्यक्रम वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या आचारांची मंडळी एकत्र आलेली आहेत आणि पाडण्यासाठी नाही तर पार पाडण्यासाठी ती एकत्र आलेली आहेत. त्याबद्दल ए बी ग्रुप आणि राजा ग्रुप यांचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया आणि त्यांचं कौतुक करूया. सो दोन्ही टीम लाईनअप करायचं विकेटच्या दोन्ही बाजूने. विनंती असेल ओमकार बॉईज आणि खार्डी चला लाईनअप करून घ्यायचे प्लीज. 2 मिनिट आपल्या खार्डी संघ लाईनअप करून घ्या प्लीज. आपल्या बालिका लेझिमच्या संचलनामध्ये पाहुण्यांना मान्यवरांना आपल्या क्रीडांगणामध्ये घेऊन जात आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण त्या लेझिमच्या संचलनामध्ये आपण ग्राउंडवर जायचंय. ग्राउंडवर गेल्यानंतर प्रथम राज्यगीत होईल आणि त्यानंतर आपण टॉस पडून ह्या टुर्नामेंटची सुरुवात करणार आहोत. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण टॉस पाडणार आहोत. सुंदर तयार झालेल्या ह्या बालिका लेझिमच्या गजरामध्ये मान्यवरांना सर्व शिक्षक आणि जे स्टेजवर उपस्थित मान्यवर आहेत त्यांनाही कृपया विनंती आहे की कृपया आपण देखील आपण सहभागी व्हायचं आहे. अतिशय सुंदर आणि दिमाखदार असा सोहळा फक्त मान्यवरांनाच नाही तर आपल्या बालिकांना सुद्धा फेटे घालून एक वेगळंच दिमागदारपणा ह्या सोहळ्याला आलेला आहे. आणि मंडळी ह्या लेझिमच्या संचलनामध्ये पाहुणे क्रीडांगणामध्ये जाणार आहेत. ह्या कार्यक्रमाचा नक्कीच शेवट नाहीये तर नव्या चांगल्या गोष्टीची ही एक रुजवात ठरणार आहे. वा खूप सुंदर.
आपल्या बालिकांकडून सुंदर असं लेझिमचं संचलन मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये संपन्न होत असलेला हा क्रिकेट टुर्नामेंटचा सुंदर असा सोहळा AB ग्रुप आणि राजा ग्रुप यांच्याकडून अतिशय सुंदर असं ह्या कार्यक्रमाचं आणि आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचं AB ग्रुपकडून नेहमीच सन्मान होत असते आणि आज शिक्षकांचा सन्मान या सोहळ्याला आपल्या गुरुजनांचा सन्मान येथे झालेला आहे. राज्यगीताने आपल्या प्रथम राज्यगीत होईल आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल. सर्वांसाठी सूचना, सर्वांसाठी कमांड. परेड सावधान. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि राज्यगीत महाराष्ट्राचं सर्वमान्य झालं. कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीतानंतर आपण राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आपल्या या सुंदर दिमागदार अशा सोहळ्याची आपण टुर्नामेंटची सुरुवात राज्यगीताने करणार आहोत. AB ग्रुप आणि राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारा हा सुंदर असा टुर्नामेंटचा सोहळा, त्याचप्रमाणे शिक्षक सन्मान सोहळा. AB ग्रुपसाठी मला म्हणावं असं वाटतं, तारीफों के पुल बांधना तो हमें आता नहीं, तारीफों के पुल बांधना तो हमें आता नहीं, लेकिन आपका हर काम हमें निशब्द कर देता है, आपका हर काम हमें निशब्द कर देता है.
वंदे भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांचा. टॉसची प्रक्रिया मान्यवरांनी पूर्ण करून घ्यावी. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे संघनायक आपण बघतायत. एडवन बॉईज विपक्ष खार्डी या दोन संघामधील संघनायकाचा टॉस. अतिशय सुंदर दृश्य ड्रोनच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. गोल्डन मेमरीज एबी ट्रॉफी पर्व चौथं. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, दमदार नियोजनाची स्पर्धा. टेनिस क्रिकेट विश्वातील एक अद्वितीय टुर्नामेंट म्हणजेच एबी चषक. मान्यवरांची मांदियाळी. टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंची असलेली उत्सुकता आणि या पंचक्रोशीतील सर्व क्रीडा रसिकांना हवाहवासा वाटणारा स्पर्धा म्हणजेच एबी चषक यंदाच्या चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करताना एक अप्रतिम टुर्नामेंट्स आपण बघतायत. सर्वांच्या हृदय प्रदेशावर च्या चषकानं नाव कोरलंय ते म्हणजेच एबी चषक. अतिशय सुंदर सोहळा आपण बघतायत. मान्यवरांच्या माध्यमातनं शुभेच्छा दिल्या जात आहेत आमच्या सर्व खेळाडूंना. कॅमेऱ्याच्या माध्यमातनं बंदिस्त करतोय आपण या संपूर्ण गोल्डन मेमरीज. आपण बघू शकाल. आजचा दिवस खऱ्या अर्थाने एबी चषकासाठी भरपूर महत्वाचा आहे. 21 एप्रिल रोजी या टेनिस क्रिकेटला महासंग्रामाला शुभारंभ झालाय. सर्व मान्यवरांना पुनश्च हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद मुख्य मंचावरून आपण घ्यायचा आहे. हे नक्कीच सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले माननीय श्री धाराशिवकर साहेब, त्याचप्रमाणे API मॅडम, आपलं मनपूर्वक आभार. ह्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद. चला विनंती असेल